ज्या ज्या वेळेला या राज्यात किंवा देशामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झालं, समाजावरती संकट आलं, अशा वेळेला भारतीय जैन संघटना नेहमीच तत्परतेनं त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी पुढे आली, हे आपण सगळेजण जाणतो। कोविडचा काळ मला विशेष करून आठवतो। कोविडच्या काळामध्ये तसं देशातलं इतकं मोठं शहर, 60 ते 70 लाख आपली लोकसंख्या, आणि या कोविडचा संसर्ग फार वेगानं आपल्या या शहरामध्ये पसरला। आणि त्यावेळेला या पुण्याचा प्रथम नागरिक म्हणून काम करायची ज्यावेळेस माझ्यावरती जबाबदारी होती, त्यावेळेला मी आवर्जून सांगेल, पुणेकरांच्या सेवेसाठी, पुणेकरांच्या रक्षणासाठी भारतीय जैन संघटना त्यांचं जे योगदान आहे, त्यांचं जे काम आहे, ते कधीही भविष्यात ज्या ज्या वेळेला कोविडची चर्चा होईल पुणेकर कधीही विसरणार नाही। इतकं चांगलं काम त्यावेळेला केलं, आणि म्हणून मला असं वाटतं की मी त्याचा एक साक्षीदार आहे। पाणी क्षेत्राच्या संदर्भात, पाण्याच्या संदर्भात आपण या राज्यामध्ये अनेक प्रकल्प उभे केलेत। कुटुंब व्यवस्था टिकण्यासाठी म्हणून आपण पुढाकार घेतलात। शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप भरीव काम केलं। जसं आपण म्हणालात की त्या ठिकाणी भूकंपग्रस्तांची मुलं असतील, आज गोरगरिबांची मुलं असतील, यांना शिक्षणदानाचं, ज्ञानदानाचं काम आपल्या माध्यमातून खूप झालं। आणि म्हणून इतका मोठ्या प्रमाणात या कामाचा आलेख हा समाजापुढे निश्चितपणे एक आदर्श म्हणून आज आपल्या समोर आहे। एखादं काम चालू केलं, एखादी संस्था सुरू केली, पण त्याच्यात 40 वर्ष सातत्य ठेवणं, 40 वर्ष समाजाची सेवा करणं हे सोपं काम नाही। म्हणून मला त्याचं विशेष कौतुक वाटतं। एक विचारानं काम केलं तर विशिष्ट ध्येय जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर ते निश्चितपणे साध्य करण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही। हे त्याचं ज्वलंत उदाहरण, अत्यंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारतीय जैन संघटना असं म्हणायला हरकत नाही। पुढच्या सगळ्या आपल्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। सुयश चिंतितो पवार साहेब तर आपल्या पाठीशी नक्कीच आहेत, पण आम्ही सुद्धा मंडळी कार्यकर्ता म्हणून आपल्यासोबत कायम राहू, चांगल्या कामाबरोबर आपल्यासोबत नक्की राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र।